जेव्हा आपल्या पुढे असे भरपूर ऑप्शन्स असतात ना, तेव्हा नेहमी गोंधळायला होतं आणि जेव्हा अगदी लिमिटेड काही असतं तेव्हा आपल्याला बरोबर समजतं. तसंच आपलं असतं. जेव्हा फ्रीज असा खचाखच भरलेला असतो ना, तेव्हा सुचतच नाही की नक्की काय करू? आणि जेव्हा अगदीच काहीतरी एखादा पदार्थ मिळतो, तेव्हा कळतं की नक्की आपल्याला काय करायचंय. तसंच माझं काही झालंय. फ्रीजमध्ये फक्त कोबी होता आणि म्हणून मी ठरवलं आज करायचा आहे कोबीचा भात. आपण काही नेहमी स्पेशल करत नाही आणि आपली जी सीरीज चालू झाली आज माझ्या घरी, त्यामध्ये मी स्पेशल पदार्थ शेअर करतच असते. पण आम्ही रोज काय स्वयंपाक करतो ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. म्हणजे मी शेअर केलं की तुम्ही दुसऱ्या दिवशी करू शकाल आणि तुमचाही प्रश्न सुटेल. ही सीरीज जर आवडत असेल, उपयुक्त वाटत असेल, कंटिन्यू ठेवायची आहे, तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये रोजचं जेवण सरिताज किचन असं लिहा. नमस्कार. सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज होम किचनच्या आज माझ्या घरीच्या 10वा एपिसोड आला आणि त्यामध्ये मी करणार आहे साधा सोपा कोबीचा भात आणि त्याच्यासोबत साधी सोपी कोशिंबीर. माझी एक साधी पद्धत शेअर करते. चला करूया. तर कोबीच्या भाताला खूप काही जास्त तामझाम नसतो. मी तर ना लसूण पण घालत नाही आणि कांदाही घालत नाही. तर अगदी मोजकं साहित्य लागतं. तर आपल्याला लागणार आहे 1.5 वाटी तांदूळ. छोट्या वाटीने 1.5 वाटी तांदूळ घेतलेले आहेत. हे माझ्याकडे रोजचे कणी तांदूळ आहेत, तेच मी वापरते. तुम्ही तुमच्या आवडीचा तांदूळ वापरा. आणि त्याचबरोबर इथं मी घेतलेला आहे जेवढा तांदूळ त्याच्या दुप्पट कोबी. तर कोबी बघा खूप बारीक नाही चिरला, असा चौकोनीच पण थोडा मोठा चिरून घेतला आहे. जेवढा तांदूळ त्याच्या दुपटीने कोबी घ्यायचा. तर आपण काय करूया, तांदूळ फक्त स्वच्छ धुवून निथळायला ठेवू आणि लगेच फोडणी घालू. चला. तर आता मी कुकरमध्ये करते हा भात. तुम्ही पाहिजे तर कढईमध्ये करू शकता. आणि मी या भाताला तूप वापरणार आहे. तेलात केला तरी चालतो. आता इथं मी ना 2 चमचे तूप घेते की थोडं घालूया. तर तूप गरम झालं की यामध्ये घालू खडे मसाले. 1 तमालपत्र, 1 दालचिनी, लवंग आणि बेलदोडा घातला आहे. सोबतच 2-3 मिरच्या अशा उभ्या चिरून घालूया आणि याला परतूया. मसाले परतले. आता 1 इंच किसलेलं आलं घालायचं, याला परतायचं आहे आणि मग घालूया कोबी. थोडंसं मीठ. आता याला चांगलं परतून घ्यायचं आहे. गॅस आपण जरा मोठाच ठेवू आणि 1 मिनिटभर कोबी परतून घेऊ. इथं तुम्ही मोहरी जिऱ्याची पण फोडणी करू शकता. मी फक्त खडे मसाले घातले. मी कोबी भातच म्हणाले होते, पण मला वाटलं थोडं मटार पण घालूया. अगदी पाववाटी मटार घालते. पाववाटी मटार घातला. थोडं छान परतूया. तर कोबी असा तेलात किंवा तुपामध्ये आधी चांगला परतला ना, त्याचा उग्र वास कमी होतो. भाताला अजिबात तो वास लागत नाही. त्यामुळे कोबी असा परतून घ्यायचा. कोबी परतला. आता मसाले घालूया. हळद घालायची 1 अर्धा चमचा. गरम मसाला घालूया अर्धा ते 1 चमचा आवडीप्रमाणे. आणि उरलेलं मीठ घालू, जे आपण भातासाठी घातलं आहे. याला मिक्स करून घेऊ आणि घालूया निथळत ठेवलेले तांदूळ. कणी तांदूळ आहेत म्हणून मी फक्त धुवून घेतले. जर तुम्ही लांब दाण्याचा तांदूळ वापरताय तर एक 15-20 मिनिटं भिजून घ्या. आता हे तांदूळ याच्यामध्ये चांगले 1 ते 2 मिनिटांसाठी परतून घ्यायचे. तर तांदूळ परतताना इतका मस्त वास येतोय, कारण याच्यामध्ये गरम मसाला जो घातला आहे ना, तो मी घरी केलेला आणि घरी केलेल्या मसाल्याचा सुवास खूप मस्त येतो. म्हणून मी अगदी अर्धा चमचा मसाला घातला. बाजारातला जर तुम्ही वापरताय तर 1 चमचा घाला. आता हा तांदूळ मस्त परतून घेतला. यामध्ये घालायचं आहे गरम पाणी. तर आपण 1 मोठी वाटी भरून तांदूळ घेतले होते, त्याला 1.5 वाटी पाणी घालायचं. पाणी घातलं, सगळं घालून झालेलं आहे. कुकरचं झाकण लावूया आणि याची 1 शिट्टी करू. माझ्या कुकरला 1 शिट्टीत भात शिजतो. तुम्हाला कुकरला जेवढे शिट्ट्या लागतात तशा शिट्ट्या करून घ्या. तर जोर भात होतोय तोपर्यंत मी कोशिंबीर करते. आणि आता मी काही काकडी चोचवणार किंवा किसून नाही घेणार आहे. मी असे बारीक तुकडे करून घेते, कारण असं घाईघाईमध्ये काही पटकन छान करायचं आहे तर मग चालतं. आणि ती काकडी छान लागते, अशी छोटे छोटे तुकडे दाताखाली येतात तेव्हा. तुम्हाला सांगू का, जेव्हा तुम्हाला मसाले भात करायचा सुद्धा कंटाळा येतो ना, तेव्हा कोबीचा भात करायचं. कांदा बिंदा काही फारसं चिरावं लागत नाही. तर आपल्या भाज्या मी चिरून घेतलेल्या. तिकडे कोथिंबीर आहे. दही घेतलं आहे, साधारण 1 वाटीभर दही आहे, छोटी वाटी. ते चांगलं फेटून घेऊया. यामध्ये घालूया काकडी, कांदा आणि टोमॅटो आणि थोडंसं कोथिंबीर घालायची. याला मिक्स करायचं.
आता करूया फोडणी. फोडणीसाठी मी अगदी थोडंसं तूप घेतलं आहे, तेलात केली तरी चालते. तूप गरम झालं, यामध्ये घालू मोहरी. मोहरी तडतडली, गॅस बंद. यामध्ये घालूया कढीपत्ता, हिंग आणि मिरची. थोडंसं परतलं. आता ही फोडणी कोशिंबिरीवर. याला मिक्स करूया. चवीपुरतं मीठ. आणि आपली कोशिंबीर तयार आहे. सोपी आहे बरं का करायला, म्हणजे ही झटपटवाली कोशिंबीर आहे, अगदी पारंपरिकच अशी नाही. दुसरीकडे कुकर गार झाला असेल तर बघूया. गार झालाय, उघडून बघू या. आहा. आणि आपला हा भात सुद्धा मस्त तयार झालेला आहे. बघा भात किती छान झालाय. कणी तांदूळ आहे पण छान मोकळा मोकळा झाला. यावर घालूया ओला नारळाचा सर आणि कोथिंबीर. आणि आपला हा आजचा मस्त बेत तयार झालेला आहे. मस्त असा गरमागरम कोबीचा भात आणि सोबत चटपटीत कोशिंबीर. आणि मस्त गरम गरम असा हा कोबीचा भात, त्याच्यावर साजूक तूप, सोबतीला भाजलेला तळलेला पापड असेल किंवा आपली साधी सोपी कोशिंबीर. खूप भारी बेत आहे बरं का हा. मुलांना तर हा खूप आवडतो. माझ्या घरात मनू आणि पार्थला हा भात खूप आवडतो, कारण याच्यामध्ये ना मी खूप जास्त तिखट घालत नाही. फक्त अशी मिरची चिरली की तिचा तो थोडासा तिखटपणा आणि हलका फ्लेवर याच्यात उतरतो. मुलांसाठी तो पुरेसा होतो. तुम्हाला जर थोडासा स्पायसी करायचा असेल तर आणखी मिरचीचं प्रमाण वाढवा किंवा मिरची पावडर घातली तरी पण चालणार आहे. पण मला हा असा का आवडतो, कारण रंग खूप मस्त येतो, असा छान असा हळदीचा तो रंग. वरून तूप घ्यायचं आणि एन्जॉय करायचं. तर आजचा बेत मात्र एकदम साधा सोपा होता. फ्रीजमध्ये कोबी सापडला म्हणून हा भात केला. सोबत चटपटीत साधी सोपी कोशिंबीर केली. याच्यामध्ये तुम्ही गाजर घातलं तरी चालेल, बीट घातलं तरी चालेल. तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या करून जरा वेगवेगळे चवीचं करू शकता. तर या पद्धतीने आपण माझ्या घरी जो काय स्वयंपाक केला तो तुमच्यासोबत मी शेअर केला आहे. तुमच्या आयडियाज पण माझ्यासोबत शेअर करा, म्हणजे मी पण करून बघेन आणि माझे पण रोजच्या जेवणाचे प्रश्न सुटतील. ही सिरीज कंटिन्यू बघायची आहे तर पटकन व्हिडिओला लाईक करा. भेटूया पुढच्या भागात. हॅपी कुकिंग.